अजितदादा गेले, सगळा महाराष्ट्र शोकाकुल झालाय. असं वाटतंय आपल्याच घरातला माणूस गेलाय. सगळ्यांचं रडून झालंय, शोक व्यक्त करून झालंय. दादांच्या रम्य आठवणीही आठवून झाल्या. त्यांचं शांत दुःख कोणाच्या लक्षात येतंय का? त्यांनी अजूनही अंबरडा फोडला नाहीये. त्यांनी अजूनही शोक व्यक्त केला नाहीये. दादा गेले तेव्हापासून त्या कोणाशी एक शब्दही बोलल्या नाहीये. भर गर्दीत दादांच्या शोकाकुल कार्यकर्त्यांच्या समोर वहिनी रडतील तरी कशा? त्यांचं दुःखही प्रोटोकॉलमध्ये अडकलंय. असं म्हणतात, कुणी कुणाचं नसतं जितकं अतूट नातं नवरा बायकोचं असतं. आपला जोडीदार गेला आणि त्या स्त्रीचं स्वतःचं जग अचानक थांबलं, अस्तव्यस्त झालं. आपल्या जोडीदाराचा असा दुर्दैवी अंत व्हावा, आपल्या जोडीदाराला असं भीषण मरण यावं की शेवटचं डोळे भरून चाही बघता येऊ नये. त्या फक्त त्या पार्थिवाकडे बघत राहिल्या. एका पत्नीला ह्यापेक्षा वाईट दुःख आणखीन काय यावं? वहिनी, धीर धरा असे सांत्वनाचे कोरडे शब्द तरी कसे बोलावेत त्यांनी? तरीही त्या डोक्यावर दुःखाचं ओझं घेऊन जगासमोर हात जोडून उभ्या आहेत. आजूबाजूला चाललेली लगबग त्या पाहतायत. अजित पवारांचा उत्तराधिकारी कोण असं म्हणणाऱ्या माध्यमांचा उतावीळपणा त्या पाहतायत. जर तरच्या शक्यता, राजकीय विश्लेषक, पत्रकारांच्या, संपादकांच्या हायपोथेटिकल चर्चा, अंदाज सगळं त्या ऐकतायत. वहिनींनाच उपमुख्यमंत्री करा अशा नेत्यांच्या चर्चाही त्या ऐकतायत. यावर सुनेत्रा पवारांचीही तितकीच मानसिक तयारी असेल का? सुनेत्रा पवारांच्या नावानं इतर कारभार करतील का अशाही चर्चा वहिनी ऐकतायत. पण वहिनींच्या मनात किती वादळ सुरू असतील त्याचा अंदाज आपण लावू शकत नाहीये. त्यांना फक्त आपला जोडीदार एकटा सोडून गेला याचं दुःख मावत नसेल. तो शेवटचा संवाद, दादांचा आवाज त्यांच्या मनात आत्ताही घोळत असेल. दादा गेले त्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे ते लवकर उठले होते. बारामतीत त्यांच्या 4 सभा होत्या. मुंबईतल्या देवगिरी बंगल्यावर नाश्ता करताना त्यांनी खासदार असलेल्या सुनेत्रा वहिनींना फोन केलेला. दिल्लीत बजेट सत्र सुरू होतं. सुनेत्रा, संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे राष्ट्रपतीचं अभिभाषण लक्ष देऊ नये. म्हणजे राजकारणात कितीही व्यस्त असले तरीही दादा आपल्या पत्नीला त्यांच्या पदाच्या, कर्तव्याच्या जबाबदारीबद्दल कायम मार्गदर्शन करत राहिले. हाच आयुष्यातील शेवटचा संवाद ठरेल असं सुनेत्रा वहिनींना वाटलंही नसेल. भल्या पहाटे काम करणारे अजितदादा जेव्हा घराबाहेर पडतात ते कोणाच्या भरोशावर? सुनेत्रा वहिनींच्या खंबीर पाठिंब्यामुळेच ना. कोणताही नेता लोकनेता बनत जातो, घराबाहेर पडतो तेव्हा कुटुंबाला पत्नीच्या हाती सोपवूनच. तेच या दोघांनी सोबत निभावलं. जेव्हा दादा आपल्या जवळच्या नेत्याला, OSDला, सेक्रेटरीला, कार्यकर्त्याला सगळ्या सूचना करून झाल्यावर जेव्हा गर्दीतून एकटे पडतात तेव्हा आपल्या मनातील वादळ कितीतरी वेळा त्यांनी वहिनींना ऐकवली असतील. न सांगूनही वहिनींनी अजितदादांच्या मनातलं सगळं ऐकलंही असेल. राजकारणात दादांवर किती टीका झाल्या, किती संकट असतील, तेव्हा सुनेत्रा वहिनी त्यांच्या मागे भक्कमपणे उभ्या राहिल्या. अनेकदा कार्यक्रमात जोडीने यायचे तेव्हा दादांसाठीचं वहिनीच्या डोळ्यातील कौतुक बरंच काही सांगून जायचं. हा फोटो खूप गोड आहे. सुनेत्रा पवार या अजित पवारांना गुलाब देतानाचा हा फोटो स्वतः दादांनी 2024 मध्ये पोस्ट केलेला. मी राज्याचा गाडा हाकत असताना आयुष्यभर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या माझ्या अर्धांगिनीने गुलाबाचं फूल देऊन मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असं कॅप्शन फोटोला दिलं होतं. काय स्माईल दिसतीये या फोटोत दोघांची. तेव्हा सुनेत्रा वहिनी राजकारणात उतरल्या होत्या. लाडकी बहीण योजनेला केंद्रस्थानी ठेवून गुलाबी राजकीय प्रयोग सुरू केला होता. राजकारणात कडक पांढऱ्या रंगाऐवजी गुलाबी रंगही असतो हे खरं तर दादांनीच दाखवून दिलं. अजितदादांनी गुलाबी राजकारण केलं तर आजवर वहिनींनी कुटुंब सांभाळलं. आता कुटुंब, मुलं, राज्यसभा आणि पक्षाची सूत्र आणि दादांचा तो गुलाब सांभाळण्याची जबाबदारी वहिनींवर आहे. आता सुनेत्रा वहिनींना सूत्र हाती घ्यावीच लागतील. आजूबाजूला भले चर्चा होतील पण सुनेत्रा अजित पवार या नावाला तुम्ही हलक्यात घेऊ नका. मातब्बर राजकीय घराणं असलेलं माहेर आणि राजकीय वारसा असलेलं सासर अशा पॉवरफुल घरातून ही बाई आली आहे. सुनेत्रा पवार यांचं माहेर धाराशिव जिल्ह्यातलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांच्या त्या बहीण. वडील स्वातंत्र्य सैनिक आणि गावचे पाटील असल्यानं राजकारण आणि समाजकारणाचा वसा हा घरातूनच आलाय. अजितदादा आणि सुनेत्रा वहिनींची काही फिल्मी लव्ह स्टोरी नव्हती. साधारण घरात चालायचं तसं स्थळ जुळलं होतं. झालं असं की शरद पवार आणि पद्मसिंह पाटील यांच्या मैत्रीतूनच हे स्थळ आलं. अजितदादा सुनेत्रा वहिनींना पाहून आल्यानंतरचा तो काळ सुप्रिया सुळेंनी एकदा सांगितला.
वहिनींना पाहून आल्यावर पवार कुटुंब काश्मीर ट्रिपला गेलं होतं. तिथं सर्व भावंडांनी दादांना सुनेत्रा या नावानं प्रचंड चिडवलं होतं. मग प्रतिभा काकींनी पुढाकार घेतला आणि 1980मध्ये डिसेंबरला हे दोघे लग्नबंधनात अडकले. तेव्हा अजित पवारांनीही राजकारणात प्रवेश केलेला नव्हता. अजित पवारांना त्यांच्या दुधाच्या व्यवसायात त्या मदत करत होत्या. अजित पवारांचं राजकारण वहिनींच्या देखतच सुरू झालंय. आपल्या पतीची हयात या बाईने पाहिली आहे आणि शेवटपर्यंत अढळ साथ दिली आहे. त्यामुळे दादांचा वारसदार कोण असा प्रश्न येतो तेव्हा सुनेत्रा अजित पवार या नावावर हा विषय संपायलाच हवाय. आणि हो, शेवटी एक सांगायचंय, छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर सत्तेला हपापलेले आजूबाजूला खूप होते. तेव्हा त्या काळात येसूबाईंनी त्या औरंगजेबाच्या नजरकैदेत 3 दशकं काढली. माहीत नाही आता तुमच्या पुढं काय संघर्ष वाढून ठेवलाय, पण जशा येसूबाई शंभूराजांच्या नंतर स्वराज्य अबाधित ठेवण्यासाठी धीरोदत्तपणे सामोऱ्या गेल्या, तसंच तुम्हालाही सामोरं जायचंय. पण त्याआधी सुनेत्रा वहिनी तुम्हाला किमान तुमच्या जवळच्या लोकांजवळ रडण्याची आणि मोकळं होण्याची जागा मिळो.